नाशिकच्या सह्याद्रीच्या कुशीत आंबोलीच्या डोंगर रांगेत दोन उंच शिखरांच्या मध्ये दडलेला एक असा गड जेथे पोहोचण्यासाठी फक्त धाडस पुरेसे नाही, तर गरज आहे ती ताकदीची, संयमाची आणि गिर्यारोहणाच्या कौशल्याची. हा आहे गडगडा किल्ला. गडगड सांगवी गावापासून सुरू होणारी ही वाट पहिल्यांदा आपल्याला निसर्गाच्या कुशीत घेऊन जाते. पण पुढे जसं जसं आपण वर चढत जातो तसा तसा हा ट्रेक अधिकाधिक थरारक होत जातो. कातळात कोरलेल्या पायऱ्या, अरुंद वाटा, रॉक पॅचेस आणि काही ठिकाणी थेट कड्याला भिडून करावी लागणारी चढाई. इथं एक चुकीचा पाऊल आणि थेट खोलदरी. पण या सगळ्या थरारांनंतर जेव्हा आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो तेव्हा समोर उलगडतो तो सह्याद्रीचा भन्नाट नजारा. आणि त्या क्षणी जाणवतं, हा फक्त किल्ला नाही, हा सह्याद्रीने आपली परीक्षा घेण्यासाठी उभा केलेला एक थरार आहे. तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण अनुभवणार आहोत गडगडा किल्ल्याची ही रोमांचक चढाई आणि त्याच्या कातळात दडलेला इतिहास आणि सह्याद्रीच्या या रौद्र पण सुंदर रूपाचा एक अविस्मरणीय अनुभव. चला तर मग सुरुवात करूया एक भन्नाट सह्याद्रीच्या सफरीला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा एका ॲडव्हेंचर भरल्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही पुन्हा एक ॲडव्हेंचर करण्यासाठी आलो आहे. हा पण थोडासा थ्रिलवालाच आहे आपला ट्रेक, जो मागचा भैरवगडचा होता ना मोर्शीचा, त्याच्यासारखा थोडासा थ्रिलिंग ट्रेक आहे हा. तर आम्ही आज आलेलो आहे, माझ्यासोबत आलेला आहे ओमकार पिंपरकर. मी आता इथं थांबलो आहे. इथून पाठीमागं तुम्हाला हा दिसत असेल इथं मध्ये, तर इथं आम्ही जाणार आहोत. गडगडा फोर्ट आहे हा, आणि याला दुसरं नाव गडगड फोर्ट पण आहे. आपण दोन्ही मॅपवरती टाकून डायरेक्ट लोकेशन निवडू शकतो. पुढे जाणार आहे गाडी, आता पुढंपर्यंत जाते, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊ, त्या मंदिरापर्यंत तरी जाईल, त्या मंदिरापाशी जाऊ डायरेक्ट. तर रस्ता तिथून आम्ही गाडी थांबलो होता ना, जिथं मी इंट्रो दिला तिथून खूप सारा असा खडतर रस्ता होता पार, म्हणजे गाडी टू व्हीलर पण आणायची अवघड होती. आपल्या वाटांचा होता, गुरांचा यांचा, कारण की वरतून खूप दरड कोसरती, त्याच्यामुळं मधून पूर्ण असे नाळ पडलेत, नुसते दगड आहेत. तरी कशी करून मी इथपर्यंत गाडी आणली आहे, इथं गाडी लावली, आणि इथून आता आहे ना खूप सारे मंदिर चालू होतात. इथं शनिदेवाचं मंदिर आहे, वरती अजून एक मंदिर आहे, परत देवीचं मंदिर आहे. नंतर आपल्याला या मंदिरापर्यंत गाडी आणता येते, पण आम्ही इथंच लावली. इथं वरती एक मंदिर आहे, त्या मंदिरापासून थोडासा ट्रेक करून पुढं जायचं आहे. एक मंदिर लागतं, तिथून मग शिड्या लागतात, शिड्यांनी वरती जावं लागतं, आणि नंतर एक देवीचं मंदिर लागतं. नंतर तिथून खुंटीची वाट आहे प्रॉपर, म्हणजे आपली हडसरची जशी ना तशीच आहे, फक्त याचे मोठ्याल्या गज आहेत, आणि त्याचे आपल्या हडसरला फक्त एवढ्याच खुंट्या होत्या एवढ्या अशा. तर याला मोठमोठे गज आहेत. आत्ता बघू सध्याला कसं आहे, आणि जास्त रिस्की असेल तर बघू आपण काय. आणि यावेळेस ड्रोन शॉट्स पण आहे आपल्याकडं, तर ड्रोन शॉटने पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तर मग तिथून आपल्याला डायरेक्ट वरती जाता येत आहे. तर बघूया कसा होतो ट्रेक. आता इथून आम्ही चालू करतोय. एवढा डेन्स फॉरेस्टमधून रस्ता आहे ना, आणि एवढे मंदिर लागतात ना. आत्ताच 3-4 मंदिर गेले, देवीचं गेलं, शंकराचं गेलं, अन्नपूर्णा देवीचं गेलं, आणि आम्ही एक सापाचं पिल्लू पण बघितलं. शूट करायला गेलो, पण ते स्पीड खूप असतं, तुम्हाला माहीतच आहे. इथून अजून एक मंदिरापाशी चाललो आहे. थोडासा ट्रेक करून आहे ना, म्हणजे थोडासा स्टीप चढाई होती थोडीशी जंगलातून, तर ती चढून आम्ही वरती आलो आहे. आता हे एक मंदिर लागलं आहे. हे मंदिर कोणत्या देवाचं आहे ते बघा, गणपतीचं. आणि मूर्ती एवढी भारी आहे ना भाई, एक नंबर अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहे. ते तर गणपतीचं लागलं आहे. वरती माझ्या मते देवीचं असणार आहे. एकच मंदिर राहिले. इथून आपल्याला या अशा शिड्या चालू होतात. या शिड्यांनी आपल्याला वरती चढत इथं थोडासा वरती पत्रा आहे, त्या पत्र्यापर्यंत एक मंदिर आहे. मग त्या मंदिरात नंतर त्या मंदिराच्या वरतून त्या पत्र्या खालून आपल्याला मग ती खुंटीची वाट लागते, याची लोखंडी रॉडची. तर चला आता ही इथून चढूया आपण. तर बरं झालं ते मंदिर भेटतात म्हणून थोडंसं मनाला शांती आहे, कारण की खूप सारं इथं आता किडे ते नाहीत, म्हणजे साप वगैरे. तरी की आम्हाला येतानाच आत्ता जस्ट खालीच दिसलं आहे. अजून तर म्हणतात वरती गेलं तर गडा कोणी जात नाही, आणि कमरे इतकाला गवत असते, मग त्याच्यात खूप असू शकतात, कारण की असं गवत असू शकतं. आणि आता आपल्याला शिड्यांचा पॅच चालू झाला आहे, तुम्ही बघू शकता. या अशा शिड्या आहेत आपल्या इथून. त्यांनी कलावंतीन वगैरे केला आहे तर त्यांना जमल, बिगिनर पण करू शकतात. फक्त ती खुंटीची वाट थोडीशी अवघड आहे, नाही तर ट्रेक एवढा काही लॉंग पण नाही आणि अवघड पण नाही. खुंटीच्या वाटेलाच फक्त ज्यांना टेक्निकलचं थोडंसं नॉलेज आहे ते हे ट्रॅकला येऊ शकतात. खूप नॅरो आहे, एक ईद पण भेटत नाही, एवढेच छोट्या पायऱ्या आहेत, आणि त्यांना हरिहर सारखं असं धरायला पण नाही, खाचा पण.
पावसाळ्यात तर अवघडायचे नाही काय, पावसाळ्यात जमल काय? पावसात म्हणजे काय वरतून पाणी पादा पादा पावड अवघड आहे. बिगिनरसाठी फक्त ते खुंट्याचं वळलं नसेल तर बरं आहे, मग चढता येईल आपल्याला. शेवाळलेलं असलं तर अवघड. तसं ऊन पडलेलं आहे म्हणजे उघडल्यावर चालू आहे, पण नजारा तुम्ही एकदा बघा खालचा भाई, एक नंबर व्ह्यू आहे. एवढं मस्त ना. आता इथून अजून अर्ध्या पायऱ्या राहिल्यात, इथं वरती बघू शकता. इथं काय आहे एवढं चढ, हालत टाईट झाली रे. मला विचार आला आहे पुढचे ट्रेक कसे होणार आहे, कारण की खूप दिवस घरी बसून राहिलो आणि खूप मोठा दौरा आहे. कळेलच तुम्हाला, यूट्यूबवर आपली पूर्ण सिरीज येणार आहे तिकडची. ड्रोन शॉट घेतले ते पण तुम्ही पाहिले असतील आत्तापर्यंत. कसे वाटले काय सांगा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप भारी भारी ड्रोन शॉट्स भेटणार आहे. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण खूप सारे असे ऑफबीट प्लेसेस म्हणजे जे भारी असतात पाहण्यासाठी, हो तुम्हाला घरी बसून आनंद घेता येईल, तर ते आपण कवर करीत असतो आणि तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करीत असतो. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदम नॅचरल फिल्टरचं पाणी. इथं बघा पाणी कसं झिरपत आहे, एवढं मस्तपैकी थंड पाणी ना. बघू आम्ही आता, आमच्यासोबत आहे काही पाणी आणलेलं आम्ही, ते जर संपलं तर उतरताना आपण इथलं पाणी भरून नक्की पिऊ. पूर्णपणे एवढं थंड आणि फिल्टरचं आहे, मस्त. आता इथं देवीचं मंदिर आहे, मग या मंदिरातून दर्शन घेऊ आपण. वरती खुंटीची वाट बघू, त्याला ड्रोन शॉटच घेऊ आपण खुंटीची वाट दाखवायला, कारण की हातात घेऊन कॅमेरा हातात घेऊन चढणं खूप रिस्की आहे. इथून तुम्हाला दिसत असेल या पत्र्याच्या इकडून वरतून चालू होती. इथं वरती एक लोखंडी सीडी आहे, आपल्याला या पत्र्याच्या खालून घुसून पलीकडे जाऊन तिथून चढावं लागतं. तर आता ह्या मंदिरातून आम्ही एवढ्याशा बारीक पॅचमधून वरती आलो आहे, आणि रस्ता बघा वरती या अशा खुंट्या आहेत, आणि या खुंट्यांनी आपल्याला वरतीपर्यंत जायचं, तुम्ही बघू शकता. आणि एक मजेची बात, खुंट्या बघा पूर्ण अशा बाहेर उपसत्या ते खुंट्या. एवढी फाटते ना बेकार, हे मोठ्या गज ना डायरेक्ट घुसतील. कसं सोडते मला माहिती. पर पाय लटलट कापात येतात, बेकार सीन रे. पोर कुडून असे ट्रेक शोधतात, त्यांनाच माहिती. खालचं बघू शकता कसं आलो, इथून असं चढत आलो आहे. एवढं बेकार सीन आहे ना भाई. उतराल कसं पंचायत पडलेलं आहे. अयो फायनली देवा हॅलो. वा भाई, हे समोरचं आहे ना पूर्ण जन्नतचं द्वार वाटतंय. कसं आलोय मला माहिती. दरवाजा लागला इथून वरती. गड काय एवढा मोठा काय नाही, तलावन ते नाही थोडेफार. बाकी कुठं आपल्याला तोप बीप दिसले तर ते सांगू, पण तोप दिसायचा चान्स खूप कमी, कारण की हा गड नाही ना प्रामुख्याने फक्त घाटवाटा आणि आजूबाजूच्या या गावांवरती नजर ठेवण्यासाठी होता. म्हणजे ॲज अ काय बोलतात वॉच टावर म्हणून वापरला जात होता. तर हा गडगड फोर्ट आहे, म्हणजे गडगडा पण म्हणतात काही जण. तर त्याची ही सगळ्यात भाई ती खुंटीची वाट मला हडसाची थोडीशी सोपी वाटली, पण ही लय बेकार आहे. उभाली गच आहे, जर वरून पडलं आणि घुसलं तर डायरेक्ट आरपारच भाई, विषयच खोल आहे. तर आता वरती आलो आहे, आणि हा आपण महादरवाजापाशी म्हणजे एक प्रकारचा महादरवाजाच बोलता येईल, कारण की इथं देवळ्या आहेत. इथं ही एक साईडची देवळी आणि इकडची ही दुसऱ्या साईडची देवळी. म्हणजे इथं पारी करू बसायचे, आणि इथं काही काळ आधी दरवाजा होता मोठा, तो आता पडलेला आहे. एवढं काय राहिलं नाही, म्हणजे फक्त आपल्याला एंट्रन्स दिसते थोडीशी, आणि इथून अशा
या थोड्या पायऱ्या आहेत. आता इथून जाऊ आपण वरती आणि काय काय ते दाखवायचा प्रयत्न करू. जास्त करून आपण वरतून ड्रोननीच दाखवायचा प्रयत्न करू, कारण की एवढं काही राजवाडा वगैरे काही नाही आहे. पाण्याचे टाके आणि ते थोडेफार आहेत. तर आणि गवत बघू शकता, मी जसं म्हणलं तसं गवत खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पाऊल विचार करून टाकत चालावं लागणार आहे आम्हाला, काही बघत बघत. गवत एवढं वाढलंय ना पूर्णपणे, पण अजून फुलं आलेले नाहीत. म्हणजे नवरात्रात फुलं येतात जास्त करून. ते फुलं आले ना असे मस्त वेगळी गुलाबी गुलाबी फुलं येतील याला. एवढं भारी दिसेल ना पूर्णपणे कास पठारासारखंच. एवढं तुम्ही बघू शकता. मागं पण किती आहे. आणि अजून थोडंसं माथ्यावर चाललोय आम्ही. तलाव लागलाय, गोल तलाव आहे, ते बघू शकता. आता ह्या तलावापासून आता आपण अजून पुढं जाऊ. तर त्या तलावापासून आपण थोडंसं पुढं आलोय उजव्या हाताला. आणि इथे एक वास्तू लागती, म्हणजे पडलेल्या अवस्थेत आहे, पूर्ण ऐतिहासिक वास्तू आहे. काहीतरी राजवाड्याचा किंवा काहीतरी मंदिराचा अवशेष असू शकतो. तर ते पूर्णपणे काय तसं काय कळत नाही, फक्त थोडंसं रचलेलं आणि पडलेल्या अवस्थेत आहे. आता अजून आपण पुढं चाललो आहे. इकडे डाव्या हाताला पण आहे. म्हणजे या पडलेल्या वास्तू आहेत, म्हणजे काहीतरी गडावरती आधी होतं. नंतर काय इंग्रजांनी पूर्ण आपल्या मराठी साम्राज्याचं वाट लावलेलीच आहे प्रत्येक गडावरती. तसंच या गडावर पण तेच झालेले. खालून तोफांचा मारा वगैरे केलं, ते वास्तू राहिले नाही. आणि खूप वर्ष झाले. आजकाल बिल्डिंग तेवढं टिकत नाहीत, पण गडकिल्ले टिकलेत. अजून पण काय गडकिल्ले उभे आहेत. म्हणजे गडाचा टोकच असेल शेवटचं बोलता येईल. तर तिकडं आपण चाललो आहे आता. इथं पुढं तुम्हाला झेंडा दिसत असेल इकडे, तर तिकडं आता जाऊ. तर आता या झेंड्यापाशी आलो. झेंड्यापाशी आल्यावर मला कळालं की इकडून साधा रस्ता पण आहे वरती यायसाठी. प्रत्येक गडाला एक चोरवाट टाईप म्हणजे अवघड रस्ता आणि एक सोपा रस्ता असतो. तर ह्या रस्ता इकडून सोपा रस्ता पण आहे, कारण की मला वाटतोय इथं खरा, पण अजून वरती यायचं मला एंट्री नाही दिसली. खालून आम्ही तिथून त्या गाडी लावली, तिथून बघा इथं खाली दिसतंय. इथून असं पुढं आलं तर इथून कडेने थोडंसं पण आहे चालायचं, म्हणजे इकडच्या पेक्षा त्या तुलनेत तर इकडून सोपं आहे. पण इथं खाली आल्यावर मग वरती कसं चढतात ते माहीत नाही, पण आहे थोडासा. तर बघू आता. आणि इथं झेंडा आहे, हे पाठीमागचा झेंडा. म्हणजे आपण फायनल टॉपला आलोय. आता मस्तपैकी ड्रोन शॉट्स घेऊ. ड्रोन शॉट्स एन्जॉय करा आणि मग उतरायला चालू करू. उतरताना पण तुम्हाला दाखवू. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, संपणार नाही ड्रोन शॉट्स घेतल्यावर. तर मित्रांनो, फायनली आपल्याला दुसरे टाके भेटले. म्हणजे खूप सारे टाके आहेत इथं बघू शकता. 1 2 3 असे पूर्ण स्क्वेअरमध्ये. एवढं मस्त आहे ना, एक नंबर. आता इथून आपण अजून ड्रोन उडवला नाही, पण थोडंसं एक्सप्लोरिंग चालू आहे, काय काय भेटतंय. मस्तपैकी ड्रोन शॉट्स घेतलेत. एवढं विंड, म्हणजे एवढं हवा होती ना, बरं ड्रोनला वॉर्निंग येत होती, तरी कसं बस आम्ही रिस्क घेऊन घेतली. तरी एकदा क्रॅश झाला आणि गवतात पडला, पण वाचलं, वरतीच पडला, म्हणून भारी काम झालं तेवढं तरी. नाही तर चांगला आज दिवसच गेला असता शोधण्यात खाली. तर आता इकडं एक छोटं टाकं आहे माझ्या मते, आम्हाला ड्रोनमध्ये दिसतं. तर त्या टाक्याकडं जाऊ आणि मग उतरायच्या वाटेला जाऊ परत त्या दरवाजापाशी, महादरवाजापाशी पडलेल्या. त्या टाक्यात तर पाणीच नाही रे, आणि माती पूर्ण मलबा भरलाय, बघू शकता. आता इथून आपण परत उतरायच्या वाटेकडे जाऊ, तिथून उतरायला चालू करू.